जय जय राम
हरी आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिख वाटे देवा, दयाचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिख वाटे देवा, म्हणे मज घडो त्यांची सेवा, म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझा पैवा पार नाही, तरी माझा पैवा पार नाही, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिख वाटे देवा, दयाचा हरिख वाटे देवा, जय जय विठोबा विठोबा, कुळी कन्या पुत्र आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जागता
तो असे जागता आपुलिया हिता तो असे जागता आपुलिया हिता तो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता धन्य माता पिता दया दिया मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता धन्य माता पिता दया प्रिया मुळीकन्या पुत्र होती सात्विक मुळीकन्या पुत्र होती सात्विक दयाता हरि का वाटी देवा दयाता वाटे देवा दयाचा हरि का वाट देवा
दयाचा हरी ग दयाचा हरी ग वाटे देवा गोळी कन्या पुत गोळी कन्या पुत होते दे जाते का दयाचा हरिख वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा वाटे देवा दयाचा दयाचा हरिख वाटे दयाचा हरिख वाटे देवा 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 विठ्ठल विठ्ठल
थोडंसं मॉनिटर कमी करा. खालचा मॉनिटर मधून आवाज वाटतो. माझा द्या फक्त पप्पा हेड त्यांना ऐकतो. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल 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 आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे विठ्ठल विठ्ठल आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा अभंग असून जो गीता आणि भागवताचं श्रवण करतो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे अशा भगवत भक्तांचं वर्णन करणारा त्यांच्या सेवेची अपेक्षा करणारा हा अभंग भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने श्री विठ्ठल रुक्माई विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने वैकुंठवासी रघुनाथ तांबटकर शिवराज बाबा यांच्या प्रेरणेने या ठिकाणी सुरू असलेला आपला हा गावचा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह उत्सव भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये हा उत्सव संपन्न होत आहे. अशी आपली ही 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. सर्वांच्या वतीने माझ्याकडे सेवा आलेली सेवेकरता उपस्थित मृदंगाचार्य गायनाचार्य काळकरी वारकरी मंडळी समोर बसलेले माऊली स्वरूप असणारे सर्व श्रोते सज्जनांनी माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून सुंदर असं भगवान परमात्म्याचं हे मंदिर उभारलेलं आहे. पांडुरंगाच्या मूर्ती सुद्धा सुंदर आहेत. आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाच्या रावळात आल्यासारखं वाटतं. आणि गेले अनेक वर्ष हा आपला सप्ताह सुरू आहे. यावर्षी हे 60वं वर्ष. किती तप पूर्ण झाले? 5 तप 12 पंचे 6. तेव्हा सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने 5 तप पूर्ण झाली आणि या 5व्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने हा जो काही उत्सव आहे आजची गीता जयंतीची सेवा आहे. विठ्ठल
साधू संतांनी हे जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत, सप्ताह असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, त्या सगळ्या उपक्रमाच्या पाठीमागे साधू संतांचा, पूर्वीच्या लोकांचा एक उदात्त असा हेतू, आपल्या परिस्थितीबरोबर आपली मनस्थिती चांगली राहावी याच्याकरता हे सगळे उपक्रम आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या परिस्थितीपेक्षाही त्याची मनस्थिती खूप महत्वाची. एखाद्या मनुष्याची परिस्थिती खूप चांगली असेल आणि मनस्थिती बिघडलेली असेल तर तो सुखी का दुःखी, मला सांगा बरं. दुःखी. परिस्थिती एखाद्या वेळेस सामान्य असेल पण त्याची मनस्थिती चांगली असेल तर सामान्य परिस्थितीत सुद्धा लोक सुखी आहेत. बऱ्याच वेळेला परिस्थिती आपल्या हातात नसते. ऐकताय ना तुम्ही काय म्हटलं मी? परिस्थिती आपल्या हातात नाही, पण मनस्थिती मात्र प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. त्या परिस्थितीत समाधानी राहायचं का नाही राहायचं, शांत का नाही राहायचं का राहायचं, हे आपल्या हातात आहे. म्हणून परिस्थिती बरोबर आपली मनस्थिती चांगली राहावी याच्याकरता हे उपक्रम आहे. आमचे गुरुवारी सांगत असतात, परिस्थिती करता तुम्ही पूर्ण वर्ष द्या, पण मनस्थिती चांगली राहिली पाहिजे याच्याकरता कमीत कमी एवढे सप्ताहातले 7-8 दिवस काढत. परिस्थिती करता तुम्ही पूर्ण दिवस द्या, पण मनस्थिती चांगली राहिली पाहिजे याच्याकरता रोज सकाळचा अर्धा तास संध्याकाळचा अर्धा तास दिला पाहिजे. विठ्ठल बऱ्याच वेळेस काय होतं, मनुष्य नुसता परिस्थितीकडे लक्ष देतो, परिस्थिती चांगली होते सुद्धा, आणि दुर्दैवाने काय बिघडते, मनस्थिती बिघडते. चांगल्या परिस्थितीचा आनंद बिघडलेल्या मनस्थितीमुळे घेता येत नाही. म्हणून आपली मनस्थिती कुठे चांगली होईल, ज्ञानोबा बोलतात, संतांची संगती मनोमार्ग, संतांची संगती मनोमार्ग, संतांची संगती मनोमार्गी, संतांची संगती मनोमार्गी. अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. हरी मुखे माना, हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. अकळावा येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या प्रवासामध्ये आपल्याला मनोमार्ग गतीने परमात्मा आकळता येतो. म्हणून हे सत्संग या पूर्वीच्या लोकांनी सुरू केले आणि आपण सगळ्यांनी ते चालू ठेवलेले खूप आनंदाची गोष्ट. या कार्यक्रमात जे जे कोणी लोक सहभागी होतात, तनाने मनाने धनाने सगळे धन्यवादास पात्र आहेत. विठ्ठल त्यात विशेष म्हणजे हा महिना जो चालू आहे तो महिना सुद्धा खूप श्रेष्ठ असा महिना. कोणता महिना चालू आहे? बरं, मार्गशीर्ष डिसेंबर म्हणजे आजपासून डिसेंबर सुरू झाला. पण मराठी महिना कोणता चालू आहे? मार्गशीर्ष. हा मार्गशीर्ष महिना काय विशेष आहे?
भगवंतांनी दहाव्या अध्यायात ज्या काही विभूती सांगितल्या, भगवान म्हणतात मी कुठं कुठं आहे, देशात कुठं आहे, काळात कुठं आहे, वस्तूत कुठं आहे सांगत असताना कालाच्या दृष्टीने मी कुठं आहे हे सांगताना भगवान म्हणतात मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकराहा. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आहे ना, ती माझी विभूती आहे, आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू माझी विभूती आहे. विठ्ठल 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 आणि हा मार्गशीर्ष महिना, त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आज हरिदिनी, हरिदिनी म्हणजे एकादशी. आजच्या एकादशीचं नाव काय? हा, मोक्षदा आहे. आजच्या एकादशीला मोक्षदा एकादशी का म्हणतात? कारण आजच्या दिवशी एक विशेष घटना या पृथ्वी तलावर घडली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाच्या उद्धाराकरता अर्जुन महाराजांचं निमित्त केलं आणि सगळ्या जगाच्या उद्धाराकरता एक दिव्य असा ग्रंथ भगवंताच्या मुखातून प्रगट झाला. त्याचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, अर्जुनाचे नियाजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त आहे, देवाला सगळ्या जगाचा उद्धार करायचा आहे. भगवान परमात्म्याने गीता प्रगट केली. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता एक उदाहरण दिलं, वत्साचे ओरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदो धरण. काय वासरा करतात उद्देश, पण घरातल्या वासरांचं सुद्धा भागत. घरातल्या वासरांचं भागत नाही, डेअरीवाल्यांचं सुद्धा भागत. तसं भगवंतांनी झाले पांडवाचे निमिषे जगदो धरण म्हटलंय. विठ्ठल कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती भगवान परमात्म्याने दिव्य असा ग्रंथ प्रगट. भगवान परमात्म्याने गीता कुठे सांगितली? जंगलात नाही सांगितली बरं, एखाद्या गुहेत नाही सांगितलं, एखाद्या धर्मशाळेत नाही सांगितलं. काय देवाला सुद्धा जागा सापडली बघा. युद्ध म्हणजे काय, प्रवचन करण्याची जागा आहे. ऐशिया समयी कर्कशे भोगीजत स्वानंद राज्य कैसे. युद्धातच गीता का सांगितली? त्याचं कारण आहे बरं. आमचे गुरुवारी वैकुंठवासी गुरुनामगुरू मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, देवानी वनातली विद्या रणात आणली. वनात जाऊन पूर्वी लोक या विद्येचं चिंतन करायचे, परंतु ही केवळ वनातली विद्या नाही, आपल्या प्रत्येकाच्या घरातली विद्या आहे. कारण प्रत्येकाचं जीवन म्हणजे एक प्रकारचं युद्धच आहे, संघर्षच आहे. साधं रेल्वेत बसायचं असेल तर युद्ध करावं लागतं, लोकलमध्ये बसायला आहे की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे, आणि म्हणून भगवान परमात्म्याने युद्ध निवडलं. लक्षात, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संघर्ष आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मी तुला अशी समाधी शिकवतो, असं ज्ञान शिकवतो, बाहेर युद्ध चाललं असेल आणि आतमध्ये मात्र तो शांत आहे. की नाही, आमचे गुरुजी सांगत असतात, मीच लक्ष देऊन ऐकताय का तुम्ही? शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही, पण विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो. किती जणांना कळलं? कळलं का नाही कळलं? बरं सांग, उदाहरण देऊन सांग. लोकमान्य टिळक जे होते ते रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करा. कोण? लोकमान्य. रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे. आई म्हणायची, अरे बाळा असा कसा अभ्यास करतो, रेडिओचा आवाज वाढवतो, मोठ्या मोठ्या बातम्या, मोठी मोठी गाणी आणि मग अभ्यास करतो. ते म्हणायचे, आई मी अभ्यासाचा अभ्यास करतो. ज्यावेळेस मोठ्या रेडिओच्या आवाजात मला अभ्यास करायची सवय लागेल, त्यावेळेस घरात तुम्ही किती बडबड केलं तरी मला विक्षेप आहे ना. शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही.
पण ज्याला विक्षेपाची सवय आहे, विक्षेपात शांत राहायचं जमलं, त्याला कधीच विक्षेप होत नाही. विठ्ठल युद्ध म्हणजे विक्षेप आहे. युद्ध म्हणजे त्या ठिकाणी शस्त्रांची खणखण, बाणांची झणझण, पुढं मरण दिसतंय. अशा स्थितीमध्ये भगवान म्हणतात अर्जुनाला, अर्जुनाने तुला एक समाधी शिकवली. अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी, परी कृष्ण कृपा निधी ताटस्थ त्रिशुद्धी नेदीच स्पर्श. अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी. अर्जुनाला देवाने समाधी देऊन सांगितलं आता युद्ध कर. आता युद्ध जरी झालं तरी तुझी समाधी बिघडणार नाही, अशी मी तुला समाधी शिकवली. समाधी म्हणजे नुसतं डोळे झाकून बसणं नाही. आपला व्यवहार चालू आहे, बाहेर सगळा व्यवहार करत असताना सुद्धा आपल्याला समाधीचा आनंद घेता आला पाहिजे, हे शिकवण्याकरता गीता युद्धात विठ्ठल नाशी श्रीमद भगवद गीता भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी प्रगट केली. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. पहा प्रश्न अर्जुने, पहा प्रश्न अर्जुने, स्वमुखी आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखी आपण सांगे तो श्री विष्णू. प्रश्न अर्जुने, अर्जुने स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. गीता प्रभू अर्जुने. भगवान गीतेमध्ये का गीता श्रेष्ठ आहे? गीतेचा सांगणारा श्रेष्ठ आहे, गीतेचा ऐकणारा श्रेष्ठ आहे, आणि गीतेचा विषय श्रेष्ठ. सांगितलेली जी गोष्ट आहे ते सांगणारा कोण आहे त्याच्यावर अवलंबून असते. सांगणारा श्रेष्ठ असला. सांगणारा इथे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. यत्र योगेश्वर कृष्ण, सगळ्या जगाचा गुरु आहे. वसुदेव सुतम देवम कंसचानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. वेदातेही पडविता आद्य गुरु तू. सगळ्या जगाला ज्ञान देणारे वेद आहेत. वेदांनी ज्यांच्याकडे शिकावं असं भगवान परमात्मा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात बाप बाप ग्रंथ गीता. काय बाप बाप ग्रंथ गीता. वेदी प्रतिपाद्य देवता, तो वक्ता ग्रंथी असं म्हणून फार ग्रंथाचं सांगणारा श्रेष्ठ. बऱ्याच ठिकाणी सांगणारा चांगला असतो पण ऐकणारा चांगला नसतो. सांगणारा चांगला पाहिजे तसं ऐकणारा सुद्धा कसा पाहिजे? चांगला पाहिजे, लक्ष पाहिजे. नाही तर सांगणारा एकदम अवसानात सांगतो, ऐकणारा जांभळे देतो, नाकात बोट घालतो, तेच परत तोंडात घालतो, इकडे बघतो तिकडे बघतो, काहीच नसलं तर खालच्या सतरंजीचे धागे उठतात. ऐकणारा कसा पाहिजे? लक्ष पाहिजे. कारण
सांगणारा जे बोलत असतो तो ऐकणाऱ्यांच्या अवधानाचा चारा घेऊन बोलत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो चंद्रकांत द्रवता कीर होय, परी ते हातवती चंद्रीचे आहे, तैसा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नव्हे. एक चंद्रकांत नावाचा मणी असतो. चंद्राचा प्रकाश पडला की तो पाझरतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वक्ता म्हणजे चंद्रकांत मणी आहे, श्रोते जे आहेत ना ते चंद्रासारखे लक्ष देऊन ऐकणारा श्रोता. लक्ष दिलं पाहिजे, पण लक्ष देणं अवघड आहे बरं. आमचे गुरुवारी म्हणत असतात, एक लक्ष देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. कळलं का नाही पाहिजे? या माझे 1,00,000 रुपये करा सप्ताह म्हणणं सोपं आहे, पण कीर्तनात लक्ष देऊन ऐकणं अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल श्रोता लक्षाधीश असेल तर वक्ता कोट्याधीश होतो. कळत नाही म्हणजे काय? श्रोत्याने लक्ष दिलं तर वक्त्याला चांगल्या कोट्या करतात. ते कोट्याधीश समजू नका बरं. लक्ष देणं म्हणजे मी काळजीपूर्वक ऐकणार. आता अर्जुन महाराज आहेत ऐकणारे, सामान्य होते का? अर्जुनाचं वर्णन देवाने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा, म्हणून घोट भरो पाहे एक सरा आधी. जसं त्या अगस्ती ऋषींनी सगळा समुद्र पिळून टाकला होता, त्याप्रमाणे भगवान परमात्मा म्हणजे समुद्रासारखं भगवंताचं बोलणं आहे. पण अर्जुन सुद्धा अगस्ती सारखा आहे, एका घोटातच पिळून टाकतो. विठ्ठल अर्जुन नुसतं ऐकत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठीशी, मग आमाशी येत कायशी सांगावेत, वाणी येत कायशी बोलावेत. अर्जुना म्हणतात, तू नुसतं ऐकत नाही, स्वतः नुसतं ऐकणारा नको बरं, ऐकल्याबरोबर तसं वागणारच. म्हणून ग्रंथाचा श्रेष्ठ वक्ता आहे, श्रेष्ठ श्रोता आहे, आणि ग्रंथाचा विषय किती चांगला आहे. आधीच विवेकाची वेळ, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगदेती, आणि भक्तराज किरीटी परिसताची गीता आहे. विठ्ठल म्हणून श्रीमद भगवद्गीता जयंती असल्यामुळे हा अभंग निवडला आहे. या अभंगामध्ये गीता शब्द आलेला आहे म्हणून निवडला. तसा हा अभंग तुम्ही ऐकलेला आहे, पण गीतेच्या प्राधान्याने थोडंसं चिंतन करायचं म्हणून हा अभंग निवडला. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जो गीता श्रवण करतो, भागवताचं श्रवण करतो, देवाचं चिंतन करतो, अशा भगवत भक्तांचं वर्णन. तुकाराम महाराज कोणाचंही वर्णन करणार नाही, आणि माणसाने कोणाचंही वर्णन करत बसू नये. वर्णन करायचं असेल तर देवाचं करावं, त्याचं संतांचं करावं. काही लोक संसाराचं वर्णन करत राहतात. संसाराचं वर्णन केल्यानंतर माणसाचे रागद्वेष वाढतात. तर एकाचं वर्णन केलं का दुसऱ्याला राग येतो. तुम्ही खूप चांगलं वागवता, चांगलं वागतो असं म्हटलं की हे म्हणतात, मी काय वागवत नाही का आपल्याला. सासू म्हणायला लागली, आमची लहान सून खूप चांगली आहे, आमची लहान सून खूप चांगली आहे. याचा अर्थ मोठी सून. मी कोणाचं वर्णन करत बसू नये. संसारात रागद्वेष वाढतो. काही लोक आपलं स्वतःच वर्णन करतात, मी असा मी तसा. आमचे गुरुजी सांगत असतात, कीर्तन सगळ्यात चांगलं कोणाचं झालं नाही, ज्याचा कीर्तनात मी आला नाही त्याचं. विठ्ठल आळंदीला आमच्या संस्थेच्या वतीने मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली आहे. आता मी सांगते, 8 वर्ष झाली. पूर्वी आमचे गुरुवारी गुरुनाम गुरु मारुती बाबा सांगायचे, आणि त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला जोग महाराज येऊन बसायचे. एकदा सहज बोलता बोलता मारुती बाबांच्या मुखातून असं निघून गेलं, ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय पण मला असं वाटतं. जोग महाराज कोपऱ्यात बसले होते. म्हणजे हे मारुती, तुला काय वाटतं ते घाल चुलीत. ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं त्याचं, तुझा मी येऊ देऊ नको. विठ्ठल मी घालवण्याकरता कीर्तन,
हे घालवण्याकरता ठेवतो. अशा करता मी सांगत होतो. काय मूळ विषय काय चाललाय हा आपलं वर्णन काय काय करत संसाराचं वर्णन करणं आपलंही पूर्ण करायचं तर देवांचं करावं नाही तर भक्तांचं वर्णन. आजच्या अभंगात भक्ताचं वर्णन केलेलं आहे. भक्ताचं वर्णन करण्यामध्ये अनेक प्रकारचे फायदे आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात हरपले आपण ते पावे ते संता ते पाहता गोसावे म्हणून वानावे ऐकावे ते म्हणून संतांची अखंड भजावे म्हणून संतांचे अखंड भजावे म्हणून संतांची अखंड भजावे संतांचे अखंड भजावे त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा चरणी भावे लीन सदा संत चरणी भावे लीन सदा. म्हणून संतांची अखंड भजावे त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा म्हणून संतांचे अखंड भजावे चरणी भावे लीन सदा त्यांचे चरणी भावे लीन सदा. कोणाचंही वर्णन न करणारे तुकाराम महाराज आपल्याला वर्णन करायचं असेल तर भक्तांचं करा म्हणणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगात वर्णन करतात. किंबहुना वर्णन करत नाही तर तुकाराम महाराज म्हणतात देवाला म्हणतात तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा. अशा लोकांची मला सेवा घडली पाहिजे. महाराजांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी किती प्रेम आहे आवड आहे. प्रेम आवड जे असतं ते सेवेच्या द्वारे व्यक्त. महाराज म्हणतात अशा भगवत भक्तांची माझ्याकडून सेवा घडावी. कोण आहे ते भगवत भक्त त्यांचं वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या आपुली हिता जो असी जागता आपुली हिता जो असी जागता आपुली आहेता जो आज जागता आपुली आहेता जो आज जागता आपुली हिता जो असी जागता आपुली हिता जो असी जागता आपुली आहेता जो आज जागता आपुली आहेता धन्य माता पिता तोयाचिया धन्य माता पिता तोयाचिया कुणी कन्या पुत्र हो तिची सात्विक कुणी कन्या पुत्र हो तिचे सात्विक धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कन्या पुत्र होती रे सात्विक होळी माया पुत्र होती रे सात्विक आपुलिया हिता जो असे जागता बोलिया येता से जागत आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हित जो असे जागत धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवत भक्तांचं वर्णन करतात. त्यांची लक्षणं सांगताना महाराज म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता
धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे तो तर धन्य आहेच आहे, पण त्याचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. विठ्ठल 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 महाराज म्हणताना म्हणतात, आपुल्या हितात जो असे जागता. मनुष्याला पहिल्यांदा त्याचं हित कशात आहे कळालं पाहिजे, आणि हित कळल्यानंतर तो हिताच्या ठिकाणी काय पाहिजे, जागा पाहिजे. काही लोकांना हितही कळत नाही आणि हिताच्या ठिकाणी ते जागे नाही. काही लोकांना हित कळत नाही पण हित व्हावं याच्याकरता ते जागृत आहे. काही लोक असे असतात त्यांना हित कळतं पण हिताच्या ठिकाणी ते जागे नसतात. आणि शेवटचा वर्ग चौथा वर्ग असा आहे तर हितही कळतं आणि हिताच्या ठिकाणी जागाही असते. एक वर्ग असा आहे की त्याला हितही कळत नाही मग हिताच्या ठिकाणी तो जागा सुद्धा नसतो. थोडक्यात त्याला काहीच कळत नाही आणि काही कळत नाही हेही त्याला कळत नाही. अशा माणसाला काय म्हणावं हे आपल्याला कळत नाही. म्हणजे काय काय माणसं असे असतात काही नाही कळत, स्वतःला काय कळत नाही, दुसरा सांगायला गेला तर म्हणतात मला शिकवू नको, मला सगळं कळतं. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांनी वर्णन केले, अंगा मनाशी रुचावे हे तुलेनी कृत्या कृत्य नाठवे, जो करण्याचे निनावे भलतेची करे. काही कळत नाही, अंगा मनाशी रुची यावे, आपल्या अंगाला रुचेल मनाला रुचेल असं वागत असत. नाही ऐकले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. अशी काही माणसं असतात त्यांना काहीच कळत. एका ठिकाणी मी दृष्टांत ऐकला होता, त्यातलं एक मूर्ख मनुष्य होता, म्हणजे त्याचं वागणं बोलणं चालणं मूर्खासारखं. त्यामुळे त्याला गावातले सगळे लोक म्हणायला लागले मूर्ख आहे मूर्ख आहे मूर्ख. पण मूर्ख स्वतःला कधी मूर्ख मानत नाही. असं म्हणलं सगळं गावच मूर्ख आहे, त्या गावात राहायचं नाही. हे गाव मला मूर्ख म्हणताना सगळं गाव मूर्ख आहे म्हणून बॅग भरली, म्हटलं शेजारच्या गावात जाऊन राहायचं. बॅग भरून शेजारच्या गावात गेला. शेजारच्या गावामध्ये प्रवेश करत असताना तहान लागली होती. काही माता भगिनी नळाला पाणी आलेले होतं, तिथे हंडे भरत होत्या. हंडा लावलेला होता आणि याला तहान लागली, हा सरळ गेला आणि त्या नळाला तोंड लावलं. त्याच्या तोंडातलं पाणी त्या हंड्यात पडायला लागलं. बाई रागवली, बाई म्हटले ए मूर्खा हो बाजूला. बाजूला झालं. म्हटलं बाई आमच्या गावातल्या कोणी तुम्हाला सांगितलं मी मूर्ख आहे म्हणून. काय म्हटली सांगायला कशाला पाहिजे, तुझी प्रत्येक क्रिया मूर्खासारखी आहे. विठ्ठल 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 याला म्हणायचं हितही कळत नाही, हिताच्या ठिकाणी तो जागाही नाही. काही लोक असे आहेत की त्यांना हित कळत नाही पण हिताच्या ठिकाणी जागे. आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाचं काय व्हावं, हित आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. असं कोणत्या आई वडिलांना वाटत नाही, प्रत्येक आई वडिलांना वाटतं कल्याण व्हावं, पण नेमकं कल्याण कशात आहे हे आई वडिलांना सुद्धा माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हित नाही ठावे जननी जनता, दाविला लौकिका चार इही. एखादा मुलगा जर लहानपणी परमार्थ करायला लागला तर आई वडिलांना काही काही आवडत नाही. हो, तुकाराम महाराज म्हणतात, काही आई वडील असे असतात ते म्हणतात, काय पोरा लागली चट घरी वाट देवळाची, आमचे कुळी नव्हते ऐसे हेची पिशी निवडली. काय पोराला चट लागली, सारखं उठते सुटते भजनालाच जात प्रवचनालाच जाते, ह्याचं कल्याण कसं होणार आहे. खरं कल्याण त्याच्यातच आहे. विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित पुढं काय वाहे बर का, जाणे नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे. आईला वाटतं हित व्हावं कल्याण व्हावं, पण कल्याण व्हावं कशात आहे तिला माहिती नाही, म्हणून कल्याण व्हायच्या ऐवजी भिवंडीत होते. काही लोकांना हित माहिती नाही पण ते हिताच्या ठिकाणी जागे आहेत. काही लोक असे आहेत की त्यांना हित माहिती आहे
पण ते स्वतः हिताच्या ठिकाणी जागे. काही लोकांना हित माहिती आहे, चांगलं काय वाईट काय सगळं काही कळतं. नवे नवे दुसऱ्याला सुद्धा ते सांगतात, पण ते मात्र त्याच्याप्रमाणे वागत नाही. विठ्ठल 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 समजायचं हिताच्या ठिकाणी हा जागा आहे, परंतु हिताच्या ठिकाणी स्वतः तो वागत. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका गावामध्ये एका बाईचा एक मुलगा मारला. एकुलता एक मुलगा वारला. दुःख झालं बाईंना. बाई रडायला लागल्या, शोक करायला लागल्या. शेजारी एक पंडित राहतो. ते आले आणि बाईला गीता सांगितली. बाई, माझ्या रोज तुम्ही प्रवचनाला येता आणि हे ऐकतात का? तुम्ही ऐकत नाही का? मी गीतेत सांगितलं की नाही, प्रवचनात सांगितलं की नाही, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. आत्मा अमर आहे, शरीर येणार जाणार असतं, रडता कशाला? बाईला सगळी गीता सांगितली, प्रवचन सांगितलं, बाईने शोक आवडला. आता एकुलता एक मुलगा वारला होता, रडणार आहे बाई, पण बाईने शोक आवडला. दुसऱ्या दिवशी पाहिलं बाईने, जो आपल्याला पंडित सांगायला आला होता त्याच्याच घराभोवती गर्दी जमली. कशाची गर्दी जमली म्हणून बाईने रस्ता काढत काढत आत गेल्या. पाहिलं तो जो काल प्रवचन सांगायला आला होता तोच मोठे हॉटेल रडत होता. डोकं आपटं आपटं घ्यायचं, काय करू, कसं करू, काय होतं, काय झालं, आणि मोठ्या मोठ्याने रडायचा. बाई जवळ गेल्या, म्हटले, भाऊ महाराज, काल तर मला माझा पोरगा मेला तेव्हा तुम्ही प्रवचन सांगितलं आणि आज तुम्ही स्वतः रडताय. म्हणजे काय सांगायचं बाई, माझी आवडती शेळी मेली नाही. काय मेली? शेळी. बाई म्हटली, काल माझं पोरग मेलं तर मला प्रवचन सांगितलं, रडू दिलं नाही. शेळी मेली तर एवढं त्या ठिकाणी रडायचं असतं काय तेव्हा? म्हटलं, बाई, पोरग तुझं होतं आणि शेळी माझी मेली. दुसऱ्याला सांगताना फार माणसाला उपदेश आठवतो, स्वतःवर वेळ आल्यावर मात्र उपदेश टिकत नाही. ज्याचा स्वतःवर वेळ आल्यावर उपदेश टिकतो त्याचं ज्ञान खरं आहे. विठ्ठल लोकांना सांगतो पण स्वतः मात्र जाणतो. त्याला म्हणायचं, काही लोक असे असतात त्यांना हितही कळाले असतात. नेमकं जीवनात हित काय? हित ते करावे देवाचे बोला हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. करुनिया मन एक वेद, करुनिया मन एक विध. करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन. 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 करुनिया मन एक विध, करुनिया मन एक विध. करुनिया मन एक विध, करुनिया मन एकविध. आपल्याला हित कळलं पाहिजे कसं काय. हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन. जे केल्यानंतर माणसाच्या जीवनातलं करणं संपून जातं, जे मिळवल्यानंतर माणसाच्या जीवनातलं मिळवणं संपून जातं, त्याला आत्यंतिक कल्याण असेल. बाकी काही तुम्ही करा, करणं शिल्लक राहतं. काही मिळवा, मिळवणं शिल्लक राहतं.
म्हणून आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे सगळ्यात मोठं हित आहे. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, आणि परमात्म्याचं भजन करणं, चिंतन करणं हे हित आहे. हित कळलं पाहिजे. काही काही लोकांना हितही कळतं आणि हिताच्या ठिकाणी ते जागे आहे. माणसाने जाग सुद्धा असलं पाहिजे. झोपू नये माणसाने. झोपला की संपला समजा. आमच्या घरी चोरी झाली. का तुम्ही काय करत होता? म्हणजे झोपले होते. झोपल्यामुळे अनेक प्रकारचे अनर्थ घडतात. म्हणून माणसाने झोपू नये. आणि झोप अशी विचित्र आहे. यायला पाहिजे तेव्हा येत नाही. नेमकी कीर्तनात येते. विठ्ठल जागं राहिलं पाहिजे माणसाने. पण जागं राहणं म्हणजे ही लौकिक जागृती नाही. आता आपण जागे आहे का झोपलेले आहे? लौकिक दृष्टीने जागे आहे, पण परमात्मिक दृष्टीने आपण झोपलेले. अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादिलो. आपण कोण आहे याचं ज्ञान आपल्याला नाही. म्हणून आपण जरी जागे असलो तरी आपण झोपलेलोच आहोत. आपल्याला कर्म कसं करायचं कळत नाही. आपल्याला उपासना कशी करायची कळत नाही. आपल्याला ज्ञान माहिती नाही. म्हणून आपण काय झोपलेलो असलो तर जागे असलो तरी झोपलेलो. हो. म्हणून साधू संत आपल्याला जाग करतात. जग जोगे जग जोगे जागे जागे बोलती जग जोगे जागे जागे बोलती जागता जगदेव राखा काही भाव. जागता जगदेव काय वाव जागता जगदेव राखा काही भाव. जागता जगदेव काय वाव जगलोगे जगलोगे जागे जागे बोलाती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जगलोगे जगलोगे जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागे आहोत, पण जिथं जागायला पाहिजे तिथे माणसं जागत. जिथे झोपायला पाहिजे तिथे आपण झोपत. गीतेमध्ये एक श्लोक आला, या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा अनिशा पश्यतो मनोहे. जिथं आपण सगळे जागे आहोत. आपण कुठे जागे आहोत? काय कायास करिशी हरिशी न भजशी संसारात लोक जागे. रात्रंदिवस झोप, रात्रंदिवस झोप. काय काय लोक रात्रीची सुद्धा जागे. मुंबई सारख्या ठिकाणी सारखी जागीच लोक. काय काय लोक जागी राहतात आणि काय करतात? काय करतात? पत्ते खेळतात, पिक्चर बघत बसतात. नको ते करत बसतात. तिथं जागायचं नाही, तिथं झोपायचं. जागायचंय कुठं? देवाच्या चिंतनात जागायचं. विठ्ठल आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, रात्रंदिवस जागा आहे. तुकाराम महाराज रात्रंदिवस जागे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणून माणसाने जागं राहिलं पाहिजे. कारण कधी विषय आपल्यावर घाला घालतील काय सांगता, कधी वाईट गोष्टी आपल्या मनात शिरतील काय सांगता येत नाही.
कधी मनुष्याला काळ घेऊन जाईल सांगता येत नाही, म्हणून सारखं जागं पाहिजे. विठ्ठल 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 का म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. आणि असा जो कोणी जागा आहे चांगल्या ठिकाणी, तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता दयाळू. तो तर धन्य आहेच आहे, पण त्याच्या आई वडिलांना का धन्यता दिली त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं. कुणी कन्या पुत्र होती दिसातीक. कुळी कन्या होती जगाविक. कुणी कन्या पुत्र होती दिसातीक. कुळी होती जगाविक. आई वडिलांना प्राधान्यता दिली, पण असे भगवत भक्त जन्माला येतात ते करतात त्याला कारण त्यांचे आई वडील सुद्धा. ऐका, एखादा महापुरुष जन्माला येतो, एखादा महापुरुष मोठं कार्य करतो, त्याच्यामध्ये त्याच्या घरातल्या सगळ्या लोकांचा वाटा असतो, घरातल्या मंडळींचा प्रभाव त्याच्यामध्ये असतो. असं वर्णन केलंय. जीव कसा घडतो, काही आपल्या पूर्वजन्माचं घेऊन येतो, काही आईच्या आई वडिलाचं घेतो, काही वडिलाच्या आई वडिलाचं घेतो, आपल्या आई वडिलांचं बरंच घेतो, ज्यांच्या सहवासात राहतो त्यांचं घेतो. विठ्ठल 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 पवित्रते कुळ वावरतो देश, जिथे ते हरीचे दास जन्मले. कुठेही भगवत भक्त जन्माला येत नाही. ज्ञानेश्वर महाराज जन्माला यायचे त्या ठिकाणी अगोदर मातोश्रीनी तपश्चर्या होती. पिंपळाला 8 लाख प्रदक्षिणा, खूप तपश्चर्या केली, कष्ट सहन केलं, दुःख सहन केलं, विठ्ठल पंतांनी तपश्चर्या केली. तुकाराम महाराज जन्माला आले, एका जन्मात नाही, विश्वंभर बाबापासून तपश्चर्या चालू, माझ्या वडिलाची, आणि मग जन्माला येतात. आई वडील धन्य असतात त्यांचे, आणि तर सात्विक पोरं जन्माला येतात. कोणी कन्या, पहिल्यांदा कन्या घेतली तुकाराम महाराजांनी, पण कन्या खूप महत्वाची. एक कन्या जर सुसंस्कारित झाली की दोन्ही कुळाचा उद्धार करते. आई वडिलांचं कुळ सुद्धा आपल्या पतीचं कुळ सुद्धा उद्धारून येते. अशा काही सात्विक कन्या जन्माला आल्या. मुक्ताबाई महाराज असतील, जनाबाई महाराज असतील, मदालासा नावाची राणी जन्माला आली. तिने आपल्या सगळ्या मुलांना पाळण्यात घालायचं, पाळण्यात घातल्याबरोबर त्या पाळण्यातच त्या पोरांना उपदेश मदालसा देहो निर्मेला कैसा. पाळण्यातल्या मुला काय करताय हो, धोका देता देता म्हणायची,
आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा जो पंथ ओखटा रे काय पचलाशी कर्म कोठा अविचार बुद्धी तुझी पुत्र रायादटा परी दे मादालसा सोहम गो रे बाळा. त्याला पाळण्यात झोके देता देता अंगाई गीत गाता गातात असा उपदेश करायची. तो मुलगा पाळण्यातच ब्रह्मज्ञानी व्हायचा आणि त्याचा परिणाम असा झाला सगळी मुलं तिची ब्रह्मज्ञानी झाली. विठ्ठल आई वडिलांवर खूप अवलंबून आहे. गेल्या वर्षी आमच्या संस्थेमध्ये एक मुलगा लहान मुलगा असेल 7-8 वर्ष किती वर्षाचा आपला हा 7 वर्षाचा ज्ञानेश्वरी पाठ केली. किती वर्षाचा मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली 7 वर्ष. 7 वर्षाचा मुलगा म्हणजे कितवीतला पोरगा हा 2री 3री लहान 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 पोरग पूर्ण हे याच्या उलट ज्ञानेश्वरीच पाठ केली पूर्ण. त्याला विचारलं कसं काय ज्ञानेश्वरी पाठ केली. जे आई वडिलांना बोलून घेतलं. आईला विचारलं कसं काय पोरांनी ज्ञानेश्वरी पाठ केली. म्हणजे हे पोरग पोटात असताना मी एक 4 ज्ञानेश्वरीचं कारण. त्यामुळे याला काही कष्ट पडले नाही. सहज ज्ञानेश्वरी पाठ घेतली. हे चांगले संस्कार देतात वाईटही देता येतात. विठ्ठल असे मुलं जन्माला येतात की देवाला सुद्धा आनंद वाटतो. जनाबाई जन्माला आल्या देवाला आनंद झाला. तुकाराम महाराज जन्माला आले देवाला आनंद झाला. नामदेव महाराज जन्माला आले देवाला आनंद झाला. याचा हरिख कारण देवाने सगळं निर्माण केली सृष्टी. एखादा भजन करायला लागला नामस्मरण करायला लागला चिंतन करायला लागला देवाला खूप आनंद होतो. आणि एखादा वाईट वागायला लागला देवाला वाईट होतं. देव म्हणतो थांब आता तुझी हौस खूप काही खायची काही प्यायची ना पुढच्या जन्मात पूर्ण करतो. मनुष्य देह काढून घेतो देव आणि त्याला तसेच जन्म देतो. विठ्ठल हिताच्या ठिकाणी जागे आहेत ते नेमकं काय करतात. अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत करीत श्रवण गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 करीत श्रवण अखंड चिंतन विठोबा करीत श्रवण अखंड चिंतन लक्ष द्या. आपल्या हिताचं ज्ञान करून देणाऱ्या 2 ग्रंथांचं वर्णन तुकाराम महाराज या ठिकाणी. आपलं हित जाणून देणारे जे 2 ग्रंथ आहेत त्यात पहिला ग्रंथ जर कोणता असेल तर तो आहे गीता आणि दुसरा ग्रंथ आहे भागवत.
आपल्या हिताच्या ठिकाणी ते भगवत भक्त जागे असतात म्हणजे काय करतात? पहिले गीता भागवत करीती श्रवण, गीतेचं श्रवण कर, भागवताचं श्रवण कर. आणि जर सांगणारा कोणी भेटलं नाही तर अखंड चिंतन देवाचे ते देवाचं चिंतन. गीतेचं खूप मोठं महत्व आहे. किती मोठं महत्व आहे गीतेचं? ज्ञानोबारायांनी असं वर्णन केलं. श्रीमद भगवद्गीता म्हणजे हे ब्रह्मेशाने प्रशंसिजे सनकादिकी सेविजे आदर. म्हणजे या गीतेचं चिंतन ब्रह्मदेव करतात. गीतेचं चिंतन भगवान शंकर करतात. नवे नवे गीतेचं चिंतन जे आहे विष्णू भगवान सुद्धा करतात. विठ्ठल पहिल्याच अध्यायाचं गीतेचं महात्म्य पद्मपुराणात आलं. त्यांनी असं सांगितलं. लक्ष्मी मातेने भगवंताला एकदा विचारलं, देवा मी एवढी सुंदर आहे, माझं सगळं रूप सुंदर आहे, सगळं आहे, पण तुम्ही माझ्याकडे बघत नाही पण सारखं झोपत असतात, सारखे डोळे झाकून काहीतरी करत असतात. भगवान म्हणले मी झोपत नाही, मी चिंतन करत असतो. माझ्यापेक्षा जगात काय सुंदर आहे असं एवढं ज्याचं तुम्ही चिंतन करत. म्हटले ते तुझ्यापेक्षा सुद्धा सुंदर काय ते म्हणजे गीता तत्व. गीता तत्वाचं मी चिंतन करतो. मग मला तुम्ही गीता तत्वाचं महात्म्य सांगा असं म्हटल्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीला साहेबांना सांगतात पद्मपुराणामध्ये संपूर्ण श्रीमद भगवद्गीता म्हणजे माझं मूळ स्वरूप आहे. 5 अध्याय म्हणजे माझी 5 मस्तक आहेत. पुढचे 10 अध्याय म्हणजे माझे 10 हात आहेत. 16वा अध्याय म्हणजे माझं पोट आहे. 17वा 18वा अध्याय म्हणजे माझे चरण आहेत. विठ्ठल श्रीमद भगवद्गीतेचं खूप मोठं महात्म्य सांगितलेलं आहे. असं वर्णन केलंय गीता त्या ठिकाणी एक अक्षर जरी कानावर पडलं कर्णाचे श्रवणाचे महाद्वारे गीता जेत गजर करी सृष्टीचे आदिवरी जायची पाप म्हटलं. किंवा गीतेचा एक अक्षर म्हणजे अक्षर ऐकलं तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्यला गीता. नाथ महाराज सर म्हणतात गीता 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 वाचे जे मनाती, गीता 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 वाचे जे मनाती, गीता 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 वाचे जे मनाते, गीता 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 वाचे जे मनाते. नाही पुनरावृत्ती दयाळा, नाही पुनरावृत्ती दयाळा. नाही पुनरावृत्ती दयाळा, नाही पुनरावृत्ती दयाळा. गीता 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 वाचे जे मनाते, नाही पुनरावृत्ती दयाळा, नाही पुनरावृत्ती दयाळा. गीता 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 वाचे जे मनाते, नाही पुनरावृत्ती दयाळा, नाही पुनरावृत्ती दयाळा. गीता 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 आपल्या मुखातून जरी आलं तरी सुद्धा भगवान परमेश्वराची कृपा आहे. म्हणून मुलीचं नाव गीता ठेवा. त्या निमित्ताने का होईना आपल्या मुखातून गीतेचं नाव येईल. नुसतं गीता वाचेने म्हटली तरी उद्धार भगवान परमात्मा करतो. किंवा दुसरा अर्थ असा आहे गीता 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 वाचे जे म्हणते म्हणजे नुसती वाणीने आपण गीता म्हणतो नाही. आपल्याला अर्थ कळाला आपण नुसतं गीतेचं पारायण जरी केलं, एक प्रदक्षिणा जपा किया जे बाहेरून करते या, एक ते श्रवण निशे छाया सेविती जयाचे. बाहेरून प्रदक्षिणा करणं म्हणजे नुसतं पारायण जरी गीतेचं केलं तरी सुद्धा त्याला सुद्धा मोक्ष फळ प्राप्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसा एखादा समर्थ दाता तो कोणालाही नाही म्हणत नाही. समर्थ दाता कोणाचे नास्ती न नाही. किंवा समर्थाचे पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकचे पक्वाने तैसा श्रवणे अर्थे पठने मोक्षची लागे. एखादा समर्थ मनुष्य असेल आणि त्याचं मोठं घर असेल आणि त्याच्या घरी सप्ताची पंगत आहे, 3 मजल्यावर पंगत बसवली, सगळ्या वारकऱ्यांना घेऊन घातलं
मग त्याच्या समर्थ असल्यामुळे खालच्या वारकऱ्यांना जे पंगत आहेत तेच वारकरी. खाली गुलाबजामुन असले तर वर सुद्धा काय गुलाबजाम. नाही तर बऱ्याच ठिकाणी खाली गुलाबजामुन वर पिठलं भाकरी आहे. तसं गीता अशी आहे, गीतेमध्ये कोणी मनुष्य असू द्या, तो वाचन करू द्या, ऐकू द्या, अर्थ समजून घेऊ द्या, सगळ्यांना सारखं फल गीता माऊली. गीता माऊली नसे जाणे ताणे. आईला जसा ताना मुलगा जाणता मुलगा काही नसतं, तसं गीतेला कोणी गीतेचा उच्चार केला. अहो नवे नवे उच्चार नका करू. चैतन्य महाप्रभूच्या चरित्रात अशी कथा आली. एका ठिकाणी गीतेचा पाठ सुरू होता आणि एक मनुष्य आपल्या मंदिरात बसलेला आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला विचारलं, ते गीता ऐकून तुझ्या डोळ्यात अश्रू आले, तुला काही गीता वगैरे कळते का? नाही नाही, काही कळत नाही. मग तुझ्या डोळ्यात अश्रू कसे काय? म्हटलं काही नाही, हे शब्द जे आहेत ते देवाच्या मुखातले आणि देवाच्या मुखातले शब्द आपल्याला ऐकायला मिळतात म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू आले. विठ्ठल भाव पाहिजे. भाव असेल तर त्या ठिकाणी परमार्थात ठेवला नाही. आता काही परमार्थात सुद्धा कृत्रिमता निर्माण झाली. कीर्तन करायचं म्हणजे कॅसेट वाजवायचं, प्रवचन करायचं म्हणजे कॅसेट वाजवायचं, पकवाज वाजवायचा म्हणजे हाय आपलं रोजचं गायचं. इथं कोणी नाही बरं का तसं सांग. कृत्रिमता निर्माण झालेली आहे. जेवढा भाव असेल तेवढा परमार्थात ठेवायचा पाहिजे. म्हणून त्या मनुष्याचा भाव होता. म्हणून गीतेचा असा आहे, कोणी पारायण करू द्या, कोणी त्या ठिकाणी अर्थ समजून घेऊ द्या, कोणी नुसतं ऐकू द्या, सगळ्यांना गीता सारखं फल देईल. पण अशी ही गीता आहे. गीतेला खूप ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. गीतेला ईश्वर भोळा म्हटलं, गीतेला भगवती शक्ती म्हटलं. म्हणून ही गीता आहे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमयीशा मुक्ती आनंदली. गीता म्हणजे साक्षात भगवती आहे. गीतेला त्या ठिकाणी संसार श्रांताची सावली म्हटलं, द्राक्षलता असं म्हटलं. पण अशी ही गीता भगवान परमात्म्याने अर्जुनाकरता प्रगट केली. विठ्ठल भगवान परमात्म्याने गीता प्रगट केली. नाथ महाराज म्हणतात, गीता 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 वाचे जे नव्हती नाही पुनरावृत्ती तया मला नित्य नेम वाचे वदताक्षणे भव सिंधू तरे अर्धक्षणी एका जनार्दनी दयाचा हा नेम तया पुरुषोत्तम म्हणजे देव सुद्धा त्याला विसरत नाही. जो गीतेचं चिंतन करतो, गीता ऐकतो, भगवान परमात्मा त्याच्यावर लक्ष ठेवतो, त्याचं सर्व कल्याण करतो. म्हणून श्रीमद भगवद्गीता आपण ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. असं गीतेचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि अशी ही गीता भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त केलं. हो, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेरिले जरा. अर्जुन महाराज लढण्याकरता गेले. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवंतांनी त्या ठिकाणी रथ उभा केला आणि लढण्याकरता तयार असलेले अर्जुन समोर भीष्माचार्य पाहिले, द्रोणाचार्य पाहिले, कृपाचार्य पाहिले आणि असं वाटलं आता लढायचं नाही. रडायला लागले. धनुष्यबाण फेकून दिलं. देवाला सांगितलं, देवा हे लढण्यापेक्षा मी आपली भिक्षा मागतो, जंगलात जातो, वनात राहतो. आणि मग अशा अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली. मनुष्य जेव्हा आपल्या कर्तव्यापासून विमुख व्हायला लागतो, त्याला कर्तव्य नकोसं वाटतं. कर्तव्यात दुःख असतं. कर्तव्य करायचं म्हटलं, संसार करायचा म्हटलं, कर्म करायचं म्हटलं की अनेक प्रकारचे संकट असतात, दुःख असतात. पण देवाने अर्जुनाला गीता सांगून उभं केलं आणि त्या ठिकाणी परत आपल्या कर्तव्यात सन्मुख केलं. विठ्ठल अशी श्रीमद भगवद्गीता त्या ठिकाणी आपण श्रवण केली पाहिजे. गीता भागवत तर जगावं कसं हे शिकवणारी गीता आहे आणि मरावं कसं हे शिकवणारं भागवत. परीक्षिती राजाच्या निमित्ताने भगवान परमात्म्याने भागवत प्रगट केलं. कर्म शिकवणारी गीता आहे आणि प्रेम शिकवणारं भागवत आहे असं भागवत सांगितलं. आणि सांगणारा भेटला तर गीता ऐका, सांगणारा भेटला तर भागवत ऐका, नाही कोणी सांगणारं भेटलं तर आपलं देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा, अखंड चिंतन विठोबाचे. असे जे कोणी आहेत आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, महाराज म्हणतात अशा लोकांची मला सेवा गाडावी शेवटचं. तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मद
घडो त्यांची सेवा तुका मनी मद घडो त्यांची सेवा तुका मनी मद घडो त्यांची सेवा तुका मनी मद घडो त्यांची सेवा तुका मनी मद घडो त्यांची सेवा तुका मनी मद घडो त्यांची सेवा तुका मनी मद घडो त्यांची देवा तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही दैवा पार नाही पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तुका मने मद घडोत्यांची सेवा तुका मने मद घडोत्यांची सेवा तुका मने मद घडोत्यांची सेवा तुका मने मद त्यांची देवा तरी माझा देवा पार नाही तरी माझा देवा पार नाही तरी माझा देवा पार नाही पुढे कन्या पुत्र होती जड सात्विक पुढे कन्या पुत्र होती जय साची गोपाल टाळी वाजवा सगळ्यांनी म्हणा. विठोबार बोला सर्वांनी म्हणा. विठोबार जय जय विठोबार गोपाल कुमार विठोबार 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 कुमार जय जय विठोबार जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार टाळी वाजवा. विठोबार कुमार विठोबार कुमार नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय विठोबार कुमार 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 कुमारी 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 धन्य माता पिता तयाची या तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे
आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे म्हणजे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी तर जागा आहे, पण आपल्या सगळ्यांच्या हिताच्या ठिकाणी आहे. आपल्याला जागवण्याकरता जो आलेला आहे, असे जे काही संत आहेत, महात्मे आहेत, ते तर धन्य आहेत, पण धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, अशांच्या कुळामध्ये सात्विक कन्या जन्माला येतात, सात्विक मुलं जन्माला येतात की देवाला सुद्धा आनंद होतो. अशी प्रजा जन्माला आली पाहिजे, सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत राहण्याकरता ते काय करतात, म्हणजे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे ते गीतेचं श्रवण करतात, भागवताचं श्रवण करतात आणि देवाचं चिंतन करतात. असे जे लोक आहेत त्यांची आपण सेवा केली पाहिजे. त्यांची जर सेवा केली तर देवाला सुद्धा आनंद होतो. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहिजे. संतांची भक्तांची सेवा केली तर देवाला सुद्धा आनंद होत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. त्यांची सेवा जर घडली ना तर माझ्या दैवाला पारावर राहणार नाही. पण अशा भक्तांची आपण सेवा केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे असे भक्त आहेत. त्यांची सेवा करायची म्हणजे काय, त्यांचं नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. भगवद्गीता जशी भगवंतांनी दिली तशी भगवद्गीतेवर सुंदर अशी टीका ज्ञानेश्वर महाराजांनी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं ही ज्ञानेश्वर महाराजची सेवा. गाथ्याचं चिंतन करणं ही गाथेची सेवा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ही परंपरा गुरु सद्गुरू जोग महाराजांचं करून टाकली. सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीला वारकरी शिक्षण संस्था काढली. 5,000च्या वर कीर्तनकार तयार झाले. मुलांना, विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार. आजही त्याच तत्वावर संस्था कार्य करते. तरी आळंदीला आला पण अवश्य संस्थेमध्ये आहे. पंढरपूरला सुद्धा संस्थेची शाखा आहे. 7वी ते 10वीतल्या मुलांसाठी मोफत शिक्षण, राहण्याची मोफत सोय, जेवणाची मोफत सोय. मुलांनी दिवसभर शाळेत जायचं, संध्याकाळच्या वेळेस त्यांना परमार्थिक शिक्षण दिलं जातं. हे संतांचे आपल्या सगळ्यांच्यावर उपकार आहेत. म्हणून आपण संतांचं स्मरण कायम केलं पाहिजे. माझी सेवा संपली. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले गे पुरे रेडी वापुरी करा क्षमा करा महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव वासुदेव. रामकृष्ण हरी महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक म्हणून कार्यरत असणारे, तसेच उच्च शिक्षित म्हणजे इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेले आजचे आपले कीर्तनकार गुरुवर्य खबप ज्ञानेश्वर महाराज शिंदे आपल्याला आज लाभले. आपण ग्रामस्थ मंडळ, विश्वस्त मंडळ
विठ्ठल रुक्मिणी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ मंडळ उत्सव समिती त्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.